हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? हे बघा, आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी, वांग बटाटा मिक्स आणि डाळ. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल टाकलेलं आहे आपण. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडीशी राई टाकायची आहे. राई तडतडली का आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. लसूण टाकलेला आहे थोडासा आपण, आणि कढीपत्ता थोडासा टाकून घेतलेला आहे. लसूण थोडासा ब्राऊन करायचा आहे. लसूण ब्राऊन झालेला आहे. आता टाकलेला आहे आपण टमाटर. तेलावरती टमाटर टाकून घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे टमाटर नरम व्हायला. चांगलं हलवून घेऊया. थोडंसं हिंग टाकून थोडी हळद टाकून घेऊया. थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया. हे लाल तिखट टाकलेलं आहे. टोमॅटो छान तेलामध्ये नरम करून घ्यायचा आहे. नंतर आपण भाज्या टाकलेल्या आहेत. सर्व भाज्या छान आपण हलवून घेऊया तेल सुटूस तर. आज मंगळवारचा हा व्हिडिओ आहे. दुपारच्या 1:15 झालेले आहेत. ते भाजी आपली चांगली परतून झाली का आपल्याला चपात्या बनवायला घ्यायच्या आहेत. आणि रात्रीचा फ्राईड राईस आहे तो कुणालासाठी गरम करून घेणार आहे त्याला नाश्त्याला दुपारी. हे बघा, भाजी आपली छान परतून झालेली आहे. आणि छोटा 14 तारखेला शिर्डीला गेलेला आहे. उद्या बुधवार आहे, तो उद्या संध्याकाळी शिर्डीवरून येणार आहे.
आता हे बघा भाजीच्या ना तेल सुटूस तर चांगली परतलेली आहे. आता त्याच्यावरती झाकण ठेवूया. आणि थोडंसं पाणी टाकूया म्हणजे भाजी छान वाफेवरती आतमध्ये शिजेल. भाजीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही. हे बघा छान हलवून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवूया. आणि बघा आता वर झाकण ठेवून झालेलं आहे. आता वरती थोडंसं पाणी ओतूया म्हणजे ही भाजी आपली वाफेवर होऊन जाईल. आणि कडे दुसऱ्या गॅसवरती आपण ठेवूया. आणि इकडं चपात्याचं पीठ पण आपलं मळून झालेलं आहे. चपात्या बनवायला घेऊया आपण. गॅस चालू केलेला आहे. भाजी इकडे ठेवलेली आहे. तवा गरम करायला ठेवूया. आणि पीठही आपलं मळून झालेलं आहे. कारण का कुणाला कामावरती जाणार आहे मोठा माझा मुलगा, तर त्यासाठी आपण फुलके बनवायला घेऊया. आपले फुलके पण रेडी झालेले आहेत. आणि आता आपली भाजी पण 5 मिनिटांमध्ये रेडी होईल. हे बघा पीठ मळून झालेलं आहे. फुलके पण आपले बनवून घेतो फटाफट. आणि भाजी पण आपली हे बघा रेडी झालेलं आहे. आणि फुलके पण आपले रेडी झालेत. आणि बाजूला फ्राईड राईस ठेवला आहे गरम करायला त्याला नाश्त्यासाठी. कारण का तो रात्री बाहेरून आणलेला तो फ्राईड राईस मी गरम करायला ठेवलेला आहे. त्याला नाश्ता देते. आणि हे बघा ही आपली भाजी झालेली आहे. भाजीला हलवून घेऊया. हे बघा भाजी आपली रेडी आहे. आणि फुलके पण आपले झालेले आहेत. आता नाश्त्याला आपण फ्राईड राईस द्यायचे. थाळी घेतलेली आहे. हे बघा ही सोमवारी रात्री फ्राईड राईस मागवलेला बाहेरून, तो अर्धा राहिलेला आहे. तो नाश्त्याला फ्राईड राईस देते. आणि आपल्याला नंतर टिफिन भरून घ्यायचे आहे. हे बघा नाश्ता दिलेला आहे त्याला. हे बघा आणि शेजवान चटणी. नाश्ता आपण देतोय त्याला. आणि टिफिन भरायला घेऊया आता. हे बघा फुलके झालेले आहेत आपले. त्याला तेलाच्या चपात्या आवडत नाहीत, तो फुलकेच खातो. चला आता आपण भाजी भरून घेऊया. आता भरूया आपण फुलके. हे बघा फुलके पण भरून झाल्यात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो का तर नक्की
आवडत असेल तर शेअर आणि कमेंट करा. आणि जे बी तुम्हाला कमेंट करायचे ते मराठीतून करा, कारण का मला इंग्लिश वाचता येत नाही आणि मला व्हिडिओ पण एडिटिंग करता येत नाहीत, कारण का माझे व्हिडिओ दुसरे एडिटिंग करतात ते इंग्लिशमधून. पण तुम्हाला जे काय कमेंट वगैरे करायचे असेल ते तुम्ही मला मराठीतून